की भाजप निर्णय घेताना विरोधी पक्षनेते असतील किंवा इतर नेते असतील त्यांना कसंच विचारात घेतलं? भारतीय जनता पार्टी हे त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा विचारात घेत नाही. फक्त टेंडर लावणे म्हणजे महानगरपालिका होऊ शकत नाही. मी तेव्हापासून महानगरपालिकेमध्ये एक विषय लावतोय 2012 पासून 14 वर्ष झाली की बाबा बळच मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय विषय रेटले जातात का महापालिकेमध्ये. हे लोकशाही नाही आहे, हे हुकुमशाहीकडे सगळे चालले वरपासून खालपर्यंत. तर 14 वर्षामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास संपला होता, पण पुणेकरांचा संपायला तयार नाही. जे जंतर मंतरवरती झालं आम्हाला इथे जंतर मंतर करायला लागेल ना पुण्यामध्ये. आम्ही काय विजलेलो नाही अजून, आमची धग अजून तेवढीच आहे. पण आता त्या धगीचे मग चटके कोणाकोणाला बसतील ते कळेल. पुणे महानगरपालिकेतून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर पुण्यात माजी महापौरांची एक जी संघटना आहे ती संघटना खरं तर सक्रिय झालेली पाहायला मिळत होती. आणि त्याच धर्तीवर आता विरोधी नेत्यांची देखील आता एक संघटना गठीत करण्यात आलेली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत बोरे आहेत. तर त्या महापौरांची तर माजी महापौरांची एक संघटना सध्या पालिकेत आणि शहरात कार्यरत आहे. त्याच धर्तीवर आता विरोधी पक्षनेत्यांची एक देखील संघटना तुम्ही कार्यरत करण्यात आलेली तुमच्याकडनं. त्यामध्ये सर्वच पक्षातील विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असल्याचं कळते. काय नेमकं उद्दिष्ट आहे? खरं तर ही माजी विरोधी पक्षनेत्यांची संघटना ही आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनामधनं यांच्या संकल्पनेतून तयार झाली आहे की पुणे शहरामध्ये महापौरांची संघटना आहे, परंतु विरोधी पक्षनेत्यांची संघटना नव्हती. खरं तर महानगरपालिकेमध्ये काम करत असताना 2च संविधानिक पदं आहेत, महापौर आणि विरोधी पक्षनेता. पण त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता या महानगरपालिकेमध्ये सगळ्या पक्षांकडे विरोधी पक्षनेतेपद होतं. म्हणजे असा एकही पक्ष नाही आहे की ज्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद नव्हतं. की भारतीय जनता पार्टीकडे होतं, राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं, काँग्रेसकडे होतं, मनसेकडं होतं, भाजपकडं होतं. सर्व पक्षीय नगरसेवकांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे. त्यामुळं प्रत्येकाने विरोधात काम केलं आहे. मग आता जे काही राक्षसी बहुमत पुणे महानगरपालिकेमध्ये आहे त्याच्या विरोधामध्ये काम करत असताना सगळ्यांनाच विचारात घेतलं गेलं पाहिजे. तसं होताना आता सध्या दिसत नाही आहे महानगरपालिकेमध्ये. जे काय आम्ही चॅनलवरती तुमच्या चॅनलवरती जे काही बातम्या पाहतो महानगरपालिकेतल्या, एकंदरीत तुमचा आरोप असा आहे की भाजप निर्णय घेताना विरोधी पक्षनेते असतील किंवा इतर नेते असतील त्यांना कसंच विचारात घेतलं? त्यांच्या पक्षातल्या लोकांना विचारात घेत नाही, ते विरोधी पक्षाला कधी विचारात घ्यायचे. भारतीय जनता पार्टी हे त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा विचारात घेत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याला मला तर कालच्याला आश्चर्य वाटलं. मी आता ती फेसबुकला पोस्ट पण टाकलेली आहे की एका पत्रकार बांधवांनी परवा दिवशी ज्यावेळेस आमचा सगळा पत्रकार परिषद चालू होती त्या दिवशी एका पत्रकार बांधवांनी सांगितलं तिकडं की विरोधी पक्षनेते भाषण करत असताना महापौर बेल वाजवतात. जर या शहराच्या विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं जात नसेल तर मग बोलायचं कुणी? मग तुम्हाला जे काही सत्ता दिली आहे पुणेकरांनी, हे काय तुम्ही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही ना. तुम्ही सुद्धा एक दिवस विरोधी पक्षामध्ये बसलेले आहात. परंतु त्या टायमाला ज्या टायमाला उज्ज्वल केसकर विरोधी पक्षनेते होते, विकास मटकरी विरोधी पक्षनेते, सुहास कुलकर्णी होते, भारतीय जनता पार्टीचे अनिल शिरोळे होते, एवढी लोक ही विरोधी पक्षनेते असताना ह्या लोकांना बोलू दिलं जायचं ना. मग त्यावेळेस काय पाशवी बहुमत नव्हतं का? होतं ना. पण अशा पद्धतीचं काम चालत नव्हतं. त्याच्यावरती विशेषतः विरोधी पक्षनेत्यांचं ज्यांनी कामं केलेत आमचं मार्गदर्शन मला वाटतं की घेतलं पाहिजे, विचारलं पाहिजे. मार्गदर्शन काय कोण मोठं होणार का? आम्ही काय तिथं काय, तुम्ही जर प्रकल्पांवरती ॲडवायझर नेमताय आणि ॲडवायझर नेमून त्यांना तुम्ही पैसे देताय, पर्सेंटेज देताय त्या लोकांना, आम्ही तर कोण तुमच्याकडे पैसे पण मागणार नाही. पण कमीत कमी आम्हाला विचारात घ्या, विचारा. विरोधी पक्षनेते आम्ही सुद्धा महानगरपालिका चालवलेली आहे. त्यामुळं स्वतः तुम्ही सर्वगुण संपन्न नाही आहे. जनतेने तुम्हाला ज्या पद्धतीने निवडून दिले, तुम्ही ज्या पद्धतीने कामं करताना फक्त टेंडर लावणे म्हणजे महानगरपालिका होऊ शकत नाही. तुम्ही महानगरपालिका काम करत असताना विरोधी पक्षाला विचारात घेतलं पाहिजे. पण आता झाले काही शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं महापौर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सत्तेमधले आहेत की ज्यांची राज्यामध्ये सत्ता आहे. महानगरपालिकेमध्ये भले ते वेगवेगळे लढले असतील परंतु त्यांना निर्णय घेणं अवघड जात आहे. त्यामुळं मला वाटतं की
विरोधी पक्षासारखी भूमिका विरोधी पक्षाने घेतली पाहिजे, ती घेताना दिसत नाही आहेत. मग आता आम्ही जर मग कमिशनरांकडं जे विषय आम्हाला कळतात, आम्ही पण कार्यपत्रिका वाचू शकतो ना. आम्ही कार्यपत्रिका वाचून मग स्टँडिंगची कार्यपत्रिका वाचू, आम्ही महिला बालकल्याणच्या कार्यपत्रिका वाचू, आम्ही जनरल बॉडी वाचू, आणि ते वाचल्यानंतर ना मग तुम्ही जर आम्हाला विचार नसेल तर आम्ही तिथं बसवू ना बाहेर हे कार्यपत्रिका घेऊन. नाही तर तुम्ही आत्ता जसं म्हणालात की विरोधी पक्षनेते जशी भूमिका घ्यायला हवी तशी महानगरपालिकेत घेताना दिसत नाहीयेत, तर मग जे विरोधी पक्षनेते निलेश निकम हे मिळती जुळती भूमिका भाजपची घेतात का पुणे महापालिकेत? नाही, मिळती जुळती मी अजूनपर्यंत तसं तर काय त्यांचं म्हणजे मी त्यांचं भाषण काय ऐकलेलं नाही अजून. परंतु जे परवा दिवशी माझ्यासमोर आलं, ज्या गोष्टी पत्रकार त्यांच्यासमोर बोलले की एका विषयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वॉकआउट करत होतं, तर त्याला सभागृह नेते म्हणले हो हो ठीक आहे तुम्ही जावा बाहेर, गेला तरी चालेल. मी अशा पद्धतीने जर तुम्ही वागत असाल तर मला वाटतं ही मुजोरी आहे, ही मुजोरी कुठेतरी थांबली पाहिजे. आणि थांबवण्यासाठी जर आम्ही सभागृहात जरी नसू ना तर आम्ही सभागृहाच्या बाहेर तर बसू शकतो ना. आम्ही सभागृहाच्या बाहेर कार्यपत्रिका तर वाचू शकतो ना. आम्ही तिथं बसून कार्यपत्रिकावर तुमच्यावरती कमीत कमी जर तुम्ही काय विषय आणला असेल, आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जो गाड्यांचा विषय आला तो रेट्यामुळे तो माघार घ्यावा लागला ना त्यांना. असं आम्ही काय करू ना पुण्यामध्ये पण. म्हणजे एकंदरीतच आता काय तर पुणे महानगरपालिका महापौर असतील किंवा उपमहापौर असतील आणि भाजप असतील यांच्याकडून जे एकांगी निर्णय घेण्यात येतात, याच निर्णयाला कुठंतरी बाधा लावण्यासाठी, कुठंतरी अंकुश लावण्यासाठी ही विरोधी पक्षनेत्यांची संघटना कार्यरत करणार आहे. बाधा करण्यासाठी नाही, परंतु त्यांच्यावरती अंकुश लावण्यासाठी नक्की. की शहरामध्ये आज पुणे शहर म्हणजे काय नुसतं कॉन्ट्रॅक्ट्स काढणं, ठेके करणं ह्याच्यासाठी नाही ना. शहराचं आज वाटोळं झाले. शहराची वाहतूक व्यवस्था पार डबघाईला आलेली आहे. शहराच्या पाणी प्रश्नाच्या बाबतीमध्ये एवढं पाणी येतं, एवढं पाणी असतं, त्याचं कुठं नियोजन होत नाही. मी 2012 साली मी विरोधी पक्षनेता होतो. मी तेव्हापासून महानगरपालिकेमध्ये एक विषय लावतोय. 2012 पासून 14 वर्ष झाली. 14 वर्षे मी सातत्याने महानगरपालिकेमध्ये एक प्रश्न मांडतोय की जर या शहरामध्ये बांधकामावरती नियंत्रण ठेवण्याकरता जर सिटी इंजिनियर आहे, तर मग या शहरामध्ये पाण्यावरती नियंत्रण ठेवण्याकरता वॉटर इंजिनियर का नाही आहे, या शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरता ट्रॅफिक इंजिनियर का नाही आहे. ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत ना शहरामध्ये, तर तुमचं वाहतुकीचं नियोजन होऊ शकतं. आता काय झालं, पावसकर साहेब जे होते ते पहिले होते पाणी पुरवठ्याला. पावसकर साहेब पाणी पुरवठ्यामधून निघले, रोड डिपार्टमेंटला गेले. आता रोडमधून निघले, डायरेक्ट सिटी इंजिनियर झाले. म्हणजे एकच व्यक्ती 3 खात्यांमध्ये काम केलेलं आहे त्यांनी. पण जर परमनंटली जर त्यांचं जे काही एफर्ट्स आहेत ते जर पाणी पुरवठ्यामध्ये असतील, ते जर त्यांचे रोडमध्ये असतील, तर तिथंच त्यांना काम करू दिलं पाहिजे ना. हे असं काय करताना दिसत नाही. त्यामुळं मला वाटतं की ह्याच्या काय आयडियाज आहेत, ह्या आयडिया पुढं आम्हाला देता येतील. पण विरोधी पक्षनेत्यांची जी संघटना आहे, संघटनेमध्ये सुहास कुलकर्णी असतील, उज्ज्वल केसकर असतील, हे भाजपचे विरोधी पक्षनेते होते आणि आता ते सध्या खरं तर भाजपचेच म्हणून ओळखले जातात. त्यांचा देखील समावेश आहे. ते भाजपचे जरी असले ना तरी मला वाटतं की उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी हे सातत्याने विरोधी भूमिका घेताना दिसतात पालिकेमध्ये. मग त्यांना ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात ना, सभागृहामध्ये सुद्धा उज्ज्वल केसकर, मी सुहास कुलकर्णींसोबत मी नव्हतो, ते माझ्या अगोदर होते, परंतु उज्ज्वल केसकरांबरोबर 7-12च्या टायमिंगला मी होतो. त्यामुळे उज्ज्वल केसकरांचं मी काम, ते विरोधी पक्षनेते होते नव्हते, पण नगरसेवक असताना मी त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे सभागृहामध्ये. त्यामुळं मला माहिती आहे की उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, आमचे प्रशांत बदे ही लोक सातत्याने शहराच्या अशा विषयांच्या बाबतीमध्ये जे चुकीचे आहेत त्या विषयांच्या बाबतीमध्ये सातत्याने आवाज उठवताना दिसतात. पण आता या संघटनेच्या माध्यमातून तुमच्या पक्षातील असेल का जे 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 पक्ष आता सध्या विरोधी पक्ष नेत्यांची जी संघटना आहे, या संघटनेमध्ये कार्यरत असणार आहेत, हे महानगरपालिकेला असतील किंवा भाजपला असेल किंवा महापौर असतील, ज्यांचा जो मनमानी कारभार तुम्ही म्हणताय जो चालू आहे, त्याला कुठेतरी अटकाव लावू शकतील या संघटनेच्या माध्यमातून? 100% मूळ हेतू तोच आहे की चुकीची कामं झाली नाही पाहिजेत महानगरपालिकेमध्ये. जे काही आता विषय रेटायची कामं चालू आहेत ना, ही रेटायचे विषय थांबले पाहिजेत कुठंतरी. आता जे काही कचऱ्याच्या विषयामध्ये इतकं बदनाम चालू आहे, इतकी बदनामी चालू आहे की मग त्याच्यामध्ये कमिशनर जरी नाही म्हणत असेल तरी पण कोण रेटतंय, कोण अशा पद्धतीने विषय रेटतंय की बाबा बळच मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय विषय रेटले जातात का महापालिकेमध्ये? जर अशा गोष्टी असतील तर मुख्यमंत्र्यांना, आज अरविंद शिंदेंनी RSSला पत्र लिहिलं
ह्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये. मग स्थानिक लेवलच्या लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत का स्थानिक लेवलचे लोक फक्त निवडणुकीपुरतीच त्यांच्या अंगामध्ये भाजप असतं, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर शिरतो का त्यांच्या अंगामध्ये? मग या लोकांनी सुद्धा या गोष्टींचा थोडा अभ्यास केला पाहिजे की ज्या विषयामध्ये पुणे शहर बदनाम होतं, पुण्याचं राजकारण बदनाम होतं, अशा विषयांपासून थोडं लांब राहिलं पाहिजे. आणि ते जर राहणार नसतील तर आम्ही त्यांना परावृत्त करू ना. बरं, विरोधी पक्षनेत्यांची जी बैठक झाली, जी संघटना कार्यरत करण्यात आली, तर नेमकं कोण कोण उपस्थित होतं? त्या बैठकीला 10 विरोधी पक्षनेते होते. मला वाटतं की चेतन तुपेंनी सांगितलं की 32 एकंदर विरोधी पक्षनेते आजपर्यंत झालेले आहेत. आणि 32मध्ये साधारण 22 लोक आहेत. 10 लोक काहीतरी एक्सपायर झालेली आहेत त्याच्यामधले. 21 ते 22 लोक आता आहेत. 21-22 मधले 11 लोक त्या दिवशी मीटिंगला आलेली होती. मग त्याच्यामध्ये धुमाळताई होत्या, ज्या राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. अरविंद शिंदे आलेले नव्हते. चेतन तुपे होते, सुहास कुलकर्णी होते, निलेश निकम होते, मी होतो, उज्ज्वल केसकर होते, अजून अविनाश साळवे होते. असे 10-11 लोक होती तिथं मिटिंगला. पण आता हे सर्व जर नेते बघितले, विरोधी पक्षनेते जर आपण बघितले, तर हे विविध पक्षातले आहेत, विविध विचारधारेचे, त्यामुळे समन्वय साधणं कुठंतरी थोडं अवघड असणार आहे का? नाही, मला वाटतं की आम्ही ज्या टायमाला सभागृहामध्ये होतो ना, आम्ही फक्त सभागृहामध्ये असतानाच आम्ही आमच्या पक्षाचे असायचो. सभागृह संपलं ना की आम्ही सगळे एकत्र यायचो. तसं आता होताना दिसत नाही आहे. आता तुम्ही सभागृहाच्या बाहेर आला ना तरी ते एकमेकांचे जाणी दुश्मन असल्यागत वागणूक होती एकमेकांच्या बाबतीमध्ये. आणि जे एकमेकांना कमी लेखलं जातं आहे ना, ते कुठंतरी चुकीचं होतं. मी सुद्धा ज्या पक्षामध्ये मी नगरसेवक होतो मनसेमध्ये, मी पहिल्यांदा नगरसेवक झालो 2007ला. मनसे 2006ला स्थापन झाली. त्यावेळेस आम्ही 8 नगरसेवक होतो 7 ते 12ला. 12ला आम्ही 29 झालो, सेकंड लार्जेस्ट पार्टी झाली. आम्ही 17ला परत 2 वरती आलो. पण आम्हाला कधीच अहंकार झाला नाही की जो पक्ष शहरामध्ये नवीन स्थापन झाला होता तो पक्ष 5 वर्षानंतरनं सेकंड लार्जेस्ट पार्टी या शहरामध्ये झाला. मग त्याच्यानंतर परत आम्ही 2 वरती आलो. परंतु आम्हाला काय कुणाला कधी आम्ही कमी लेखलं नाही. परंतु ज्या पद्धतीने आता समोरच्या पक्षाला विचारात घेतलं जात नाही ना, हे लोकशाही नाही आहे. हे हुकुमशाहीकडे सगळं चालले वरपासून खालपर्यंत. आणि कुठंतरी थांबवायला आता आपण पाहिलं असेल की जंतर मंतरवरती जे घडलं, मग तसे काय प्रत्येक ठिकाणी जंतर मंतर घडत बसायचे का? प्रत्येक ठिकाणी असंच कार्यकर्त्यांनी बाहेर यायचं का? जी लोक आहेत, जे 119 लोक निवडून दिलेली आहेत, त्याच्यामध्ये या लोकांना पण कळलं पाहिजे ना की आपण निवडून 5 वर्षांनी आपलं ऑडिट होणार आहे. असं काही नाही आहे की तुम्ही काय निवडून दिलं काय 25 वर्षाकरता दिलेत काय, 1 वर्ष बोलवलं म्हणता गेलं. आता 7 महिने झाले निवडणुका संपूर्ण, 8वा महिना चालू झाला. 4 महिन्यांनी 1 वर्ष पूर्ण होईल. 1 वर्षामध्ये अजून रुपयाचं टेंडर लागलं नाही पुणे शहरामध्ये महानगरपालिकेत. कुठल्याच टेंडरच्या बाबतीमध्ये काहीच भूमिका नाही आहेत. लोकांची कामं बोंबलत पडलेत. आमच्या उपनगरामध्ये आलं बघितलं तर आमच्या उपनगरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम झालेत. आमच्या उपनगरांमध्ये आता कामं होत नाही आहेत. म्हणजे सगळीकडेच खड्ड्यांचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला. हे सगळे विषयांमध्ये लक्ष दिलं जात नाही. आणि मला वाटतं की हे करण्याचं काम विरोधी पक्षनेते म्हणून किंवा विरोधी पक्षनेत्यांची संघटना म्हणून, नुसतंच आम्ही काही गेट टुगेदरला येणार नाही. आम्ही विरोधी पक्षनेते होतो. आम्ही या शहरावरती, मी कालच्या पोस्टमध्ये टाकलेलं की मी स्वतः वैयक्तिक वसंत मोरे ज्या टायमाला भाषण करायला उभा राहायचा ना सभागृहामध्ये, माझ्या एका भाषणावरती 3-3 तास सभागृह चालायचं. 3-3 तास माझं आंदोलन, एक आंदोलन झालं की 3-3 तास सभागृह त्या विषयावरती भाषणं चालू असायची. आता बोलूनच दिलं जात नाही कोणाला. स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा बोलून दिलं जात नाही. ठराविक लोकच सभागृह जर चालवणार असतील ना तर शहराचं वाटोळं होईल. आज बोल म्हणता तुम्ही जर आत्ता विचार केला ना, तुम्ही बघा, एक तप संपल. राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी 2017ला सत्तेवरती आली. 17 ते 22 5 वर्ष झाली. 22 ते 26 4 वर्षाचा कालावधी हा प्रशासकीय कालावधी झाला. आणि आता 26 ते 31 परत 5 वर्ष, म्हणजे 14 वर्ष जर सातत्याने भारतीय जनता पार्टी या शहरावरती राज्य करत असेल तर 14 वर्षामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास संपला होता, पण पुणेकरांचा संपायला तयार नाही. मला वाटतं ह्याच्याकरता कुठंतरी काम करावं लागणार आहे. आणि हे काम जर तुम्ही आमची सत्ता आहे, आमचं बहुमत आहे म्हणून करत असताना, तर विरोधी पक्षनेते म्हणून प्रत्येक पक्षाच्या माणसाची कर्तव्य आहे. कारण ज्या टायमाला राष्ट्रवादी काँग्रेस, ज्या टायमाला पुणे विकास आघाडी, ज्या टायमाला काँग्रेस सत्तेवरती होते ना, तेव्हा भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते होते. आणि त्या विरोधी पक्षनेत्यांना त्यावेळेस बोलू दिलं जायचं.
आता बोलू दिलं जात नाही. हा फरक आहे. आणि म्हणून त्याच्याकरता कुठंतरी बोला आणि संवाद साधल्याने काय कमी होत नाही, काय पैसे द्यायला लागत नाही. संवाद साधला गेला पाहिजे. संवाद असेल तर मला वाटतं चांगले मोठे मोठे प्रश्न निघतात. कोण काय आईच्या पोटातनं शिकून आलेलं नाही आहे आणि तुम्ही काय अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं. आम्ही 100% आम्हाला मागील केली तर आम्ही देऊ, नाही तर आम्ही रस्त्यावर उभं राहून पब्लिकला सांगू. जे जंतर मंतरवरती झालं आम्हाला इथे जंतर मंतर करायला लागेल ना पुण्यामध्ये, आम्ही इथं करू. सभागृह ज्या दिवशी तुमचं सभागृह चालू असेल, मागच्याच वेळेस मी म्हटलो होतो की जर वेळ पडली तर तशी प्रति जनरल बॉडी ही सभागृहाच्या बाहेर भरवायला लागले तरी आम्ही भरवू. मग कोणत्या विषयात मॅटर आहे, कोणते विषय काय आहेत, मग उघड करायला लागले तर मग विरोधी पक्षनेते म्हणले आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आमचे सभागृह गाजवलेले आहेत ना, आम्ही काय विजलेलो नाही अजून, आमची धग अजून तेवढीच आहे. पण आता त्या धगीचे मग चटके कोणाकोणाला बसतील ते कळेल. नक्कीच आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आपल्यासोबत होते. अगदी काही 2 दिवसांपूर्वी पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेत्यांची जी एक संघटना आहे ती संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. या संघटनेचं अध्यक्षपद खरं तर म्हणजे ज्यांच्या पुढाकाराने ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे ते आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांच्या पुढाकाराने ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. सध्या पुणे महानगरपालिकेत जो भाजपचा अनागोंदी कारभार आणि मनमानी कारभार चालू आहे, ह्या कारभाराला खरं तर अटकाव घालण्यासाठी शहरातल्या आणि खरं तर विविध पक्षांनी एकत्र येऊन, त्यामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि इतर राजकीय पक्ष असतील, यांनी एकत्र येऊन खरं तरी संघटना स्थापन केलेली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमधील जो काही अनागोंदी कारभार चालू आहे त्या कारभाराला कुठेतरी अटकाव घालण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये ही विरोधी पक्षांची जी संघटना आहे ती संघटना कशा पद्धतीने कार्य करते आणि महापौर असतील किंवा उपमहापौर असतील आणि भाजप असेल यांची सत्ता जी आहे त्या सत्तेमधील जो काही अनागोंदी कारभार आहे त्या अनागोंदी कारभारातील काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या गोष्टी इथून पुढे कशा समोर आणल्या जातात हे पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.